नमस्कार. 86 032 चा ऊस आहे बघा. ही तुम्ही बघू शकता. तर ह्याची सिस्टिमेंट काय झाली आहे माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं ह्यात सोडली होती मळी या शेतकऱ्याने. तरी काय झालं आहे, थोडं ह्यात मका पण लावली होती. ती मका लावल्यामुळं काय झालं, ऊसाला कोंबार आलं नाहीत, आलं पण कमी आलं. तर काही अशा प्रकारे एक किंवा दोन हे असे कांड्याचे ऊस आहेत मोठे, आणि खाली आता कोंबार दिसतात. तर एक शेतकऱ्यांकडे कसं आहे, ह्या म्हशी आहेत म्हशी. तर ही काय ह्यांनी एक नवीन डोकं चालवलं आहे. ह्याचं ही जी दोन ऊस आहेत मोठे, तर ही सध्या तोडतात ती. ही जी तुम्ही बघू शकता ही तोडतात, आणि ही जी कोंबार आहेत का ना, हे मोठे होतात बघा. तर ही काही ही काही असा प्रकार होतो त्याचा. ती मधला कोंबारा तोडल्यानंतर ही कोंबार राहतात. तर त्या कोंबाऱ्याला बघा 1 2 3 4 5 6 7 असं 7 ते 8 कोंबार आहेत. पण ती जाडीला भरपूर आहेत, मजबूत आहेत. ही तुम्ही बघू शकता. तर ह्याचं काय झालेलं आहे माहिती आहे का, ह्याला पोटॅशचं प्रमाण जास्त झालेलं आहे. ह्यानी ते कारखान्याची मळी टाकली होती, ह्याला कोंबडी खत पण टाकला होता बघा. हे अशा प्रकारे ह्यांचा ऊस आहे, ठावरे यांचा. तर हे असं काही कोंबार आहेत जवळजवळ बघा तुम्ही. हे मधला जेटा कोंब तोडला आहे त्याने. 1 2 3 4 5 6 7 8 कोंबार आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे ऊस आहे यांचा. तर ह्यांनी काय केलं आहे, ती जेटा कोंब तोडणे. कारण ह्यांच्याकडे जनावर आहेत, आणि ह्यांना लागते वैरण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर त्यासाठी ह्यांनी नवीन एक शक्कल लढवलेली आहे. कारण ह्यांच्याकडे वैरणी सध्या कमतरता आहे यासाठी. कारण जनावराला वैरण लागते, त्यासाठी ह्यांनी नवीन डोकं चालवलेलं आहे. मधलं जे ऊस आहे हे काढते. त्यात मका पण होती, तर मका पण काढून घेतलेली आहे. तर ह्यात तणनाशकाची फवारणी केलेली आहे. तर अशा प्रकारे ही 1.5 एकर क्षेत्र आहे, हे तुम्ही बघू शकता. तरी काही असा जाड ऊस येत आहे. तरी पण नमस्कार.